शिवसेनेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेतर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी महात्मा फुले यांनी समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा आणि मक्तेदारी विरोधात उभारलेल्या लढ्याचे स्मरण करून त्यांचे कार्य आजच्या काळातही तितकेच दिशादर्शक असल्याचे सांगितले। महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांना सन्मानाने उभे राहण्याची ताकद दिली। सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची सुरुवात करून त्यांनी युवकांना सामाजिक कार्यासाठी एकत्र आणले। समाज सुधारणेचा महामेरू म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे। त्यांच्या विचारांना मार्गदर्शक मानूनच शिवसेना सामान्य जनतेच्या न्यायासाठी कार्य करत आहे। पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी शहर प्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, सचिन शिंदे, आप्पा नळकांडे, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आज शिवसेनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलं। खरं तर त्यांचे विचार, त्यांचे समाज सुधारण्याचे, त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भात जे त्यांनी भरीव असं काम केलेलं आहे, तोच आदर्श घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी नगर शहर शिवसेना या ठिकाणी काम करत आहोत। खरं तर अशा महान समाज सुधारकांचा पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचा पुतळा होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याची वेळोवेळी मागणी, वेळोवेळी ठराव महापालिकेच्या महासभेमध्ये घेतलेले आहेत। आम्ही परत एकदा आजच्या या दिवसाचं औचित्य साधून माननीय आयुक्त, प्रशासक आयुक्त डांगे यांना भेटणार आहोत। लवकरच आपण याच्या संदर्भातली कार्यवाही अत्यंत नगर शहराला शोभन ऐतिहासिक हे नगर शहर आहे, याला आपल्याला त्या पद्धतीचा पुतळा बी तसाच असला पाहिजे आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा या नगर शहरामध्ये, या भागात, माळेवाड्यामध्ये लागावा आणि त्याच्यासाठी समस्त नगरकर आणि या प्रभागातील सगळेच आम्ही पदाधिकारी याच्यासाठी मागणी करणार आहोत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।